आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अत्यंत खळबळजनक दावा केलाय। कतारमध्ये शिक्षा सुनावलेल्या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मोदींनी अभिनेता शाहरुख खान यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आणि त्यानंतर अत्यंत खर्चिक सेटलमेंट झाली असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय। शाहरुख खान यांनी मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलंय। सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून हा दावा केलाय। आपल्या एक्स अकाउंटवर त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। आपल्या कतार दौऱ्यावर मोदींनी शाहरुख खान यांनाही न्यायला हवं होतं, कारण कतारमधून आपल्या माजी नौदल अधिकाऱ्यांना सोडवण्यामध्ये परराष्ट्र खातं आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले। त्यामुळे मोदींनी शाहरुख खान यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली। यानंतर कतारशी अत्यंत महागडी सेटलमेंट करावी लागली। आणि यानंतर या वक्तव्यानंतर अभिनेते शाहरुख खान यांनी काय उत्तर दिलं, काय म्हटलं पाहूया। कतारशी वाटाघाटी करण्यामध्ये माझी कोणतीही भूमिका नव्हती। या समस्येवर उपाय काढण्याचे श्रेय फक्त आणि फक्त भारत सरकारचे। राजनैतिक संबंधांसारखे विषय पारंगत नेतेच हाताळत असतात। दरम्यान माजी नौदल अधिकारी मायदेशी परतल्यामुळे मला खूप आनंद झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।